निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? नागरिकांना मी आवर्जून आव्हान करेल, कारण निवडणुका लागल्या की पैसा, ज्ञान पॉवर, मसल पॉवर हे आपण ऐकलेलं आहे आणि बघितलेलं आहे. पण मी नागरिकांना आवर्जून सांगतो, आपण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे, जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे, सर्वांची विचार विनिमय समजून घेणारा कार्यकर्ता आहे. जर मला यातून संधी दिली तर मी खरोखरच सांगतो, मी जनतेच्या घरापर्यंत जाऊन कामं करण्याचा प्रयत्न करेन. त्याचं एक मी उदाहरण सांगतो, कारण माझे एक स्वप्न आहे, आपल्या प्रभागातल्या कोणत्याही मतदार असो त्यांचा प्रश्न चुटकीसरी सुटला पाहिजे. तो कसा सुटला पाहिजे? एक माझ्याकडे छोटासा प्लॅन आहे. तो असा प्लॅन आहे, माझ्या प्रभागामध्ये जेवढे चौक आहेत, जेवढे मेन लोक थांबतात, असे मी पॉइंट फाइंड आउट केले. त्या पॉइंटमध्ये एक खांबाला छोटासा बोर्ड असेल. तो बोर्ड असा असेल, माझ्या नावाचा नसेल. तो बोर्ड असा असेल, आपल्या काही समस्या आहेत का? समस्या असतील तर खाली माझा स्वतःचा मोबाईल नंबर असेल. समस्या असतील तर या मोबाईल नंबरवर फक्त मेसेज करा. मग तुमचा ड्रेनेज लाईन असेल, पाण्याची लाईन असेल, रस्त्याचे प्रॉब्लेम असतील, लाईटचे प्रॉब्लेम असतील, यापैकी कोणताही प्रॉब्लेम असो, त्यावेळेस मला मेसेज आल्या प्रत्येक त्या माणसाचा प्रॉब्लेम सोडवला जाईल, काम केलं जाईल. काम करून मी स्वतः त्या माणसांना विचारेल, तुमचं समाधान झालं आहे का? आणि जर अशा पद्धतीनं काम करत गेलो तर मला वाटतं प्रभागातल्या समस्या भविष्यात राहणार नाही. हे फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. अशा अनेक शेकडो कल्पना माझ्याकडे आहेत. पण मी सांगताना एक सांगेन, कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. लोक कुणी काही सांगू, फक्त एक डोक्यात ठेवा, आपल्या सामान्य कार्यकर्ता आहे त्या माणसाला निवडून द्यायचंच आहे, एवढंच मी